नाशिकमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे। गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। काल मध्यरात्रीपर्यंत आपण पाहणी करत होतात, आज सकाळी पुन्हा एकदा आपण पाहणी करतात। नेमकी जिल्ह्याची परिस्थिती काय? जिल्ह्यामध्ये मागचे 4 दिवसपासून सतत पाऊस आहे। विशेषतः पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या 4 तालुक्यामध्ये जवळपास 200 मिलीमीटर पाऊस सतत चालू आहे पर डे। आणि याचा परिणाम हे झाला की जो आपला गौतमी गोदावरी हे 100% भरलेला आहे आणि गंगापूर धरण ते अबाउट 95% वर आपण ठेवलं आहे। इनकमिंग आउटगोईंग गंगापूर धरणमध्ये कल दुपार 2 वाजेपासून आपण सतत ठेवलेलं आहे आणि त्याचा परिणाम हे झाला की आपण गंगापूर धरणामधून नाशिककडे अबाउट 13,500 से 13,800 या रेंजमध्ये सतत आपण पाणी सोडतोय। त्याचं आपला जो डेंजर लेवल आहे 19,079 म्हणजे 19,079 एवढा क्युसेक्सचा डेंजर लेवल नाशिक शहराच्या या होलकर ब्रिजवर आपण मेंटेन करतो। लोकल पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी डेंजर लेवल कल रात्री आपण मेंटेन केला की 6 वाजेपासून अपेक्षित होता, परंतु आपण 11 वाजेपर्यंत घेतलं। ॲडव्हान्स वॉर्निंग दिला, सगळ्यांना स्थलांतरित होण्याची सूचना दिली। जो काही माल होता म्हणजे जो व्यापारीकडे या दुकानदारांकडे जो सामान होता त्याला आपण म्हणजे शिफ्ट करण्याची सूचना दिली आणि रात्री 11 वाजेपर्यंत ज्यावेळी पाणी आणणं सुरू झालं, डेंजर लेवल क्रॉस झाला, त्या टाईमच्या आधी सगळे ठिकाणी आपला बऱ्यापैकी नियोजन झालं होतं। पोलीसचे बॅरिकेडिंग्स लागले होते आणि कुठलेही प्रकारचे पॅनिक कॉल 112 असेल, फायर ब्रिगेड असेल, आरोग्य विभाग असेल, कुठलेही प्रकारचे पॅनिक कॉल आला नाही। ग्रामीण भागमध्ये सायखेडा, चांदोरी जो आपलं फ्लड प्लेनमध्ये असलेले 2 गाव आहे त्या ठिकाणी आपण म्हणजे लोकांना शिफ्ट केलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची सोय, राशन इत्यादी आपण ठेवलं आहे। 2 वरिष्ठ अधिकारी SP ग्रामीण आणि CO जिल्हा परिषद त्या ठिकाणी त्याला म्हणजे आपण थांबण्याची सूचना वरिष्ठांनी दिल्या, त्या ठिकाणी ते थांबलेले आहे आणि सगळे नियोजन आपल्याकडे आहे। कुठलेही पॅनिक कॉल पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही आहे। नाशिककरांना काय आव्हान असणार आहे सर? पुढच्या 48 तासांमध्ये परत एकदा पावसाची शक्यता आहे। नाशिककरांना माझी म्हणजे 2-3 आव्हान आहे। नंबर 1, कल रात्री जो 27,000 पर्यंत आला होता पाणी, ते आता कमी होऊन अराउंड 20 से 21,000च्या रेंजमध्ये गेलाय। पाणीचा स्तर नदी या नाल्यामध्ये कमी झाला असेल तरी कृपा करून नदी नाल्याच्या जवळ कृपा करून जाऊ नये, नंबर 1। नंबर 2, कुठल्याही प्रकारचे म्हणजे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, बिकॉज म्हणजे पाऊस अजूनही चालू आहे। सक्शन मशीन लावलेलं आहे, नाला स्वच्छता केली आहे, परंतु त्या ठिकाणी जाताना वाहतूक कोंडी होऊ नये याच्यासाठी कारण नसताना बाहेर पडू नये। ज्या भागमध्ये शाळा कॉलेजेस बंद आहे, जसे सायखेडा त्या परिसरमध्ये शाळा कॉलेजेस बंद आहे, कृपा करून विद्यार्थ्यांना विशेषतः बाहेर पडू नये। आणि जो काही सतर्कताचे इशारा कंटिन्युअसली हवामान खातं आणि स्थानिक प्रशासनाकडून आपल्याकडे प्राप्त होत आहे त्याच्या संदर्भात आपण लक्ष ठेवावा। आतापर्यंत एकही जानमालचं नुकसान पूर्ण जिल्ह्यात झालं नाही, परंतु असंच आपल्याला ठेवायचं आहे। कुठल्याही प्रकारची अडचणीत कोई येऊ नये, रिस्क कृपा करून घेऊ नये, माझी ही विनंती आहे। खूप धन्यवाद सर। आपण बघतोय की स्वतः आयुष प्रसाद जिल्हाधिकारी होळकर पुलावर या ठिकाणी पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे नाशिककरांनी आता काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।